हिंदू धर्मात आणि संस्कृतीत देवापुढे फोडलेले नारळ, श्रीफळ खराब किंवा कुजलेले निघणे हे कोणत्याही अमंगळ किंवा अशुभ घटनेचे संकेत मानले जात नाही. उलट याद्वारे देवाला पावलं किंवा देवाने आपली पूजा स्वीकारली असा सकारात्मक अर्थ लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार नारळ बाहेरून कसा आहे हे आपण पाहू शकतो, पण आतून तो कसा निघेल हे पूर्णपणे अनपेक्षित असते. त्यामुळे जर तो खराब निघाला तर त्याचा अर्थ असा होतो की त्या नारळाने तुमच्या घरातील किंवा तुमच्या पाठीशी असलेली संपूर्ण इडा, नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट, वाईट नजर स्वतःमध्ये शोषून घेतली आहे. देवाने तुमचे संकट स्वतःवर घेऊन तुम्हाला दोषमुक्त केले आहे, असा यामागील शुद्ध भाव असतो. त्यामुळे मनात कोणतीही भीती, शंका किंवा वाईट विचार न आणता ते खराब झालेले नारळ स्वच्छ पाण्यात विसर्जित करावे किंवा बाजूला ठेवावे, हात-पाय धुवून देवाकडे प्रार्थना करावी आणि शक्य असल्यास दुसरे नवीन नारळ आणून देवापुढे श्रद्धेने वाढवावे. देव नेहमी भक्ताच्या मनातील भाव आणि भक्ती पाहतो, नारळाची स्थिती नाही. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ भक्ती.